होळीची पारंपरिक कथा अशी आहे. हिरण्यकश्यपू हा एक राक्षस राजा होता ज्याला देव आणि धार्मिकता आवडत नव्हती. त्याने ब्रह्मदेवाची कठोर तपस्या करून एक वर मिळवला होता की तो कोणत्याही मानवाने, प्राण्याने, दिवसा, रात्री, घरात, बाहेर, जमिनीवर, आकाशात कोणत्याही शस्त्राने मारला जाऊ शकणार नाही. या अहंकारामुळे तो स्वतःलाच देव मानायला लागला आणि सर्वांनी त्याची पूजा करावी अशी त्याची इच्छा होती. पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णूचा मोठा भक्त होता. प्रल्हादाने वडिलांची आज्ञा मानायला नकार दिला आणि तो विष्णूची भक्ती करत राहिला. हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला अनेक शिक्षा दिल्या, पण तो अजिबात डगमगला नाही. शेवटी हिरण्यकश्यपूने आपली बहीण होळिका हिला बोलावलं. होळिकेला एक वर होता की ती अग्नीमध्ये जळणार नाही. ती प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसली, पण चमत्कार असा झाला की होळिका जळून गेली आणि प्रल्हाद सुरक्षित राहिला, कारण त्याच्या मनात विष्णूची निष्ठा होती. याच घटनेच्या स्मरणार्थ लोक होळीचा सण साजरा करतात. होळी